सत्तेमध्ये जे आहेत ते सर्वात जास्त हवामान बदलावर काही सक्षम पावलं उचलण्याकरिता सर्वाधिक उदासीन आहेत, कारण त्याने त्यांचं काही नुकसान होणार नाही म्हणून. एखाद्या वृद्ध मंत्र्याचं काय जाणार आहे? तो तसंही पुढच्या 10 वर्षात मरणारच आहे. सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती कदाचित आतापर्यंतचा सर्वात वृद्ध राष्ट्राध्यक्ष असेल. त्याचा विचार करा. जो संपूर्ण हवामान बदलाच्या चर्चेला संपवण्याचा प्रयत्न करत आहे तो खूप खूप म्हातारा आहे, आणि हेच यामागचं कारण आहे. त्याचं स्वतःचं तर काही भविष्य नाहीये. तो म्हणेल, जेव्हा हवामान बदलाचे परिणाम तीव्र होतील तेव्हा तर माझा मृत्यू झाला असेल, मी इथे तेव्हा तसाही नसणार आहे. मग मी का काळजी करू? किंवा मी श्रीमंत माणूस आहे, तापमान वाढलं तर माझा एसी थोडा मला सेट करावा लागेल, एवढाच काय तो फरक पडेल माझ्यावर. सगळीकडे पूर आला तरी माझ्याकडे दुसरं आलिशान घर आहे, तिथे मी निघून जाईन. कोट्यावधी लोक विस्थापित झाले तरी माझं विस्थापन होणार नाही. मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालं तरी मला काय फरक पडतो? मी आधीच अब्जाधीश आहे. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की हे लोक स्वतःहून काहीतरी करतील तर तो फक्त भ्रम आहे. तुम्हाला सामान्य माणसांना जागृत करावं लागेल, जेणेकरून सत्तेतला माणूस तुमचं ऐकेल. परंतु हे खूप मोठं काम आहे आणि तेच तुमच्याकडून करणं देखील अपेक्षित आहे. आता ही जबाबदारी तुम्ही उचलायला हवी. जर तुम्ही फक्त एखाद्या मसीहावर, एखाद्या महान तारणहारावर अवलंबून राहिलात, म्हणजे ज्याच्याकडे पॉवर आहे तो तुमच्यासाठी सगळं करेल असा विश्वास ठेवून तुम्ही असाल, तर लक्षात घ्या, असं कधीच होणार नाही.